आज राज्यभरात राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आंदोलनाची हाक दिलेली आहे। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। राज्यभर आज भाजपकडनं आंदोलन होत आहे। घाटकोपरमधल्या रमाबाई नगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजपकडनं आंदोलन करण्यात आलं, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आंदोलनाची हाक दिली। मंत्री अतुल सावेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। तर तिकडे अमरावतीत राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। नाशिकमध्ये सुद्धा भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। अकोल्यात सुद्धा राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। घाटकोपर येथील भागामध्ये निषेधाचं एक आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्पष्टता करत नाहीत आणि संविधानाचा त्यांनी जो अवमान केला आणि त्यांनी आरक्षण रद्द करण्याची जी भाषा बोलली, त्या आरक्षण ज्यांना आज मिळालेलं आहे त्या वंचितांच्या बद्दल क्षमाप्राप्ती मागत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे। या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देखील या बाबतीत त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का याबद्दल स्पष्ट असा खुलासा केला पाहिजे। राहुल गांधी आणि काँग्रेसचा त्रिवार निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आमचा सवाल आहे, राहुल गांधी यांच्या ओठामध्ये त्यांच्या पोटातली भूमिका का आली? आमचं आव्हान आहे काँग्रेसला आणि राहुल गांधींना, चैत्यभूमीवर येऊन परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नाक घासून माफी मागेपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।